लोकांनी मग तिथं
ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपला युनिट नंबर 1 आणि 2 हा ऑलरेडी कम्प्लीट झाला आहे. आणि नेक्स्ट युनिट नंबर 3 जो आहे तर तो डॉग लेगेड स्टेअरकेस आणि डिझाईन ऑफ कॅन्डिलर रिटेनिंग वॉल. ठीक आहे, याला आपण नंतर घेऊ, कारण की डॉग लेगेड स्टेअरकेस आणि कॅन्डिलर रिटेनिंग वॉल हे दोन्ही आपण, म्हणजे जसं आता हा बीम झाला, स्लॅब झाला, स्लॅब नंतर बीम स्लॅब झाल्यानंतर आपण कॉलम आणि फुटिंग घेऊ, म्हणजे हा युनिट नंबर 4 घेऊ. त्याच्यानंतर आपण युनिट नंबर 3 कडे वळू आपण. तर आता जसं आता आपण पाहतोय की युनिट नंबर 3 युनिट नंबर 4 मध्ये जे आहेत, युनिट नंबर 4 मध्ये अनालिसिस अँड डिझाईन ऑफ कॉलम फॉर ऍक्शियल लोड इन ऍक्शियल अँड बाय ऍक्शियल बेंडिंग आणि डिझाईन ऑफ आयसोलेटेड फुटिंग. तर या प्रकारे असे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे हा. सो कॉलम्स आणि फुटिंग असा युनिट नंबर 4 आहे. तर कॉम्प्रेशन मेंबर्स किंवा कॉलम्स ज्याला म्हणतात, तो कॉम्प्रेशन मेंबर जो कॉलम्स बेसिकली ऍज अ कॉम्प्रेशन पार्ट म्हणून आतापर्यंत जे आपण बघितले, स्लॅब बघितला किंवा बीम बघितला, तर स्लॅब आणि बीम मध्ये आपण पाहिलं की फ्लेक्चर किंवा बेंडिंग साठी हा मोस्टली डिझाईन करावा लागतो. पण जेव्हा आपण कॉम्प्रेशन मेंबर कडे जातो, कॉम्प्रेशन मेंबर म्हणजे जसं कॉलम आहे, तर कॉलम मध्ये काय होतं की सपोज या प्रकारचं स्ट्रक्चर राहतं आणि त्याची जर समजा सेंटर लाईन आपण बघितली, तर हे जे लोड्स आहे, हे लोड या प्रकारे इथे ऍक्ट होतं. तर त्यामुळे कॉम्प्रेशन पार्ट हा इथे डेव्हलप होतो किंवा कॉम्प्रेशन डेव्हलप होतं कॉलम मध्ये. आणि ह्या आता ते डिपेंड करतं की जर समजा आपण प्लॅन मध्ये बघितलं, सपोज की हा प्लॅन आहे आणि याची सेंटर लाईन, तो सपोज या पार्ट मध्ये जर लोड असेल, सेंटर मध्ये जर लोड असेल, सेंटर मध्ये लोड म्हणजे काय की एखादा जो कोणता बीम असेल, तर तो जो बीम राहील, तर तो बीम या कॉलम वरती जेव्हा रेस्ट होतो, तर ते डिपेंड करतं की कॉलम वरती जो रेस्ट करतोय, तर त्या केसमध्ये कशा प्रकारे त्याचं पर्टिक्युलरली जे सेंटर मध्ये आहे की लोड जे आहे, तर ते सेंटर मध्ये आहे की सेंटरच्या बाहेर आहे. होऊ शकते कधी कधी लोड या ठिकाणी राहील किंवा कधी कधी या ठिकाणी राहील. म्हणजे याला म्हणतात युनिऍक्शियल बेंडिंग. बेंडिंग का बरं होईल, कारण की जर समजा आपण कॉलम मध्ये पाहतोय की कॉलमचं सेंटर, तर बेसिकली हा सेंटर त्याचा आहे, पण लोड जे आहे हे लोड त्याच्या सेंटर मध्ये ऍक्ट न होता काहीतरी इसेंट्रिसिटीने ऍक्ट होत आहे. म्हणजे जेव्हा जो बीम आहे, तर तो बीम इथे रेस्ट न करता, एक्झॅक्टली सेंटर वरती रेस्ट न करता कुठे साईडला कुठेतरी रेस्टिंग जर होत असेल त्या बीमचं, या प्रकारे जर बीमचं रेस्टिंग होत असेल, तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की याचं जे लोड आहे, तर ते लोड कुठेतरी या ठिकाणी ऍक्ट होत आहे. तर डिपेंड करतंय की जर समजा आता एक्झॅक्टली त्याची इसेंट्रिसिटी जर समजा आपण पाहिली, एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये ही इसेंट्रिसिटी आहे याची, ठीक आहे, ही इसेंट्रिसिटी आहे. तर डिपेंड करतं की इसेंट्रिसिटी फक्त एकाच साइडने आहे की दोन साइड. म्हणून त्याला म्हणतात युनिऍक्शियल आणि बायऍक्शियल. आता बेंडिंग का बरं होणार, कारण की लोड जे आहे, तर हे लोड सेंटरमध्ये ऍक्ट नाही होत. त्याच्यामुळे जी मोमेंट तयार होईल याच्यामध्ये, मोमेंट माहिती आहे की लोड मल्टिप्लाइड बाय इसेंट्रिसिटी, जर समजा आपण हा फॉर्म्युलानी गेलो, तर ही जी बेंडिंग तिथे येईल, म्हणजे मोमेंट येईल तिथे. तर या मोमेंटसाठी आपल्याला सेपरेट त्याचे जे फॉर्म्युले आहेत किंवा सेपरेट त्याचं डिझाईन करणं आवश्यक आहे.
सो कॉम्प्रेशन मेंबर आहे, ठीक आहे, मान्य आहे, बट डिपेंड करतं की कशा प्रकारे त्याचं लोड डिस्ट्रीब्युशन होत आहे. बीम्स जे आहेत ते बीम कशा प्रकारे रेस्ट करत आहे कॉलमवर. कॉलम वरती कशा प्रकारे रेस्ट करत आहे, म्हणजे हा कॉलम कंटिन्युअसली वरती जातोय, हा इकडे खाली पण जातोय आणि मधात कुठेतरी हा बीम कुठे ना कुठे, जसं आता इथे सुद्धा या प्रकारे हे जे बीम आहेत, तर बीम रेस्ट करतात कॉलम वरती आणि ते कशा प्रकारे रेस्ट करतात आणि त्याच्यामुळे हे जे लोड आहे, हे लोड इथे ऍज अ पॉइंट लोड म्हणून इथे आपण त्याला कन्सिडर करतो. आतापर्यंत आपण पाहिलं की बीम मध्ये काय आहे, की बीम मध्ये किंवा स्लॅब मध्ये युडीएल आपण बघितला. पण जेव्हा आपण कॉलम मध्ये पाहतो, तर कॉलम मध्ये कारण की हा सेम सिंपल क्रॉस सेक्शन 230 बाय 300 किंवा 230 बाय किंवा 250 बाय 350 किंवा 300 बाय 400 जे काही असेल त्याची जी डायमेन्शन आहे याची विड्थ, लेट अस से दिस इज डेप्थ. तर याची जी विड्थ आणि डेप्थ आहे, तर लोड कुठे ऍक्ट करणार, लोड ऍज अ पॉइंट म्हणून ऍक्ट करणार. लोड कशा प्रकारे ऍक्ट करणार, पॉइंट म्हणून ऍक्ट करेल आणि त्याच्यामुळे जसं आता आपण याच्या आधीचे पार्ट्स बघितले, तर याच्या आधीच्या पार्ट्स मध्ये ऍज अ युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड स्लॅब आणि बीम मध्ये आपण बघितले आणि त्यासाठी आपण वेगळे बघितलं की मोमेंटचे कोइफिशियंट्स आपण बघितलेत स्लॅबसाठी, वन वे स्लॅब, टू वे स्लॅबसाठी. बट कॉम्प्रेशन मेंबर, तर हे डिपेंड करतं. मग आता याच्यावरती नेक्स्ट पार्ट कोणता, हा तर पार्ट ठीक आहे, कॉम्प्रेशन मेंबर आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला पाहावं लागतं की कशा प्रकारे याचं लोड डिस्ट्रीब्युशन आहे, युनिएक्शियल आहे, बायएक्शियल आहे, की सेंटरमध्ये आहे, की जस्ट डायरेक्ट कॉम्प्रेशन आहे. हा एक पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॉम्प्रेशन मेंबरवरती आपल्याला पाहावं लागतं इफेक्टिव्ह लेंथ. आपण बीम मध्ये सुद्धा बघितली होती. हा जर बीम असेल तर याचं जे इफेक्टिव्ह लेंथ राहील, ती इफेक्टिव्ह लेंथ कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर L/D चा पण रेशो आपण बघितला होता. तर याच प्रकारे इथे सुद्धा आता इफेक्टिव्ह लेंथ जेव्हा आपण कन्सिडर करणार, तर हा कॉलम आहे आणि कॉलम माहिती आहे आपल्याला की एका सपोज की हा इथे बीम आहे आणि इथे आयदर फुटिंग राहू शकतं किंवा ते फर्स्ट फ्लोअर वरती असेल तर इथे एक बीम राहील, राईट. मग या केसमध्ये ते इकडे अजून पुन्हा वरती चालला, इकडे पण पुन्हा वरती जाऊ शकतो एनी हाऊ. तर ही जी लेंथ आहे, ही लेंथ कशा प्रकारे कन्सिडरेशन करायची आपल्याला. So vertical distance between the point of inflection of the compression member. तर ही जी इफेक्टिव्ह लेंथ आहे जेणेकरून आता या कॉम्प्रेशन मेंबर मुळे मध्ये याचा जो डिफ्लेक्टेड शेप राहतो, डिफ्लेक्टेड शेप हा अशा प्रकारे येतोय. तुम्ही एखादा कोणता पण जर समजा एक साधा पेज जरी घेताय, पेन घेताय तुम्ही, तर त्या केसमध्ये त्याला जर समजा तुम्ही खालून पण प्रेशर लावलं, वरतून पण प्रेशर लावलं, तर त्या केसमध्ये तो ज्या प्रकारे डिफ्लेक्ट करेल, सेम डिफ्लेक्शन शेप तुम्हाला कॉलम मध्ये सुद्धा मिळतो. मग त्याची इफेक्टिव्ह लेंथ आपल्याला कन्सिडर करावं लागतं, की जेणेकरून हे डिपेंड करतंय की वरचा सपोर्ट कसा आहे, खालचा सपोर्ट कसा आहे, वरती बीम आहे का, की वरती अजून नेक्स्ट फ्लोर आहे, त्याच्यानंतर वरती नेक्स्ट फ्लोर आहे, की खाली सपोर्ट वरती इकडे कॉलमच्या खाली अजून फुटिंग आहे का, की कॉलम आणि या दोन्ही वरच्या टॉप आणि बॉटम मध्ये बीम्स आहेत, कशा प्रकारे हे रेस्ट करतायत कॉलम. तर ते डिपेंड करतंय आणि त्याच्यानुसार आता इथे तुम्हाला सेपरेट याचं जे इफेक्टिव्ह लेंथचं जे
कॅल्क्युलेशन्स आहेत तर त्याचा एक सेपरेट टेबल आपल्याला दिसतो. सो जेव्हा आपण आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ काढायची झाली तर इफेक्टिव्ह लेंथ हे डिपेंड करतंय की कशा प्रकारे या कॉलमचं एंड रिस्ट्रेंट कसे आहेत किंवा कॉलमचं एंड पोझिशन काय आहे. सो एक अनसपोर्टेड लेंथ सुद्धा राहतं, एक इफेक्टिव्ह लेंथ सुद्धा राहतं. अनसपोर्टेड लेंथ म्हणजे सपोज आपण कन्सिडर करतोय की कशा प्रकारे त्याचं जे एंड रिस्ट्रेंट आहेत किंवा एंडचा जो सपोर्ट आहे तो लोकेशन कसा आहे. तर जेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ, आता हा जसं मी तुम्हाला सांगितलं की इफेक्टिव्ह लेंथ आपण कॅल्क्युलेशन्स केले होते मागच्या याच्यामध्ये बीम मध्ये स्लॅब मध्ये. ठीक आहे, तर इथे सुद्धा इथे सेपरेट क्लॉज आहे आणि हा क्लॉज नंबर 25.2 सांगतोय IS 456 चा. याच्यामध्ये इफेक्टिव्ह लेंथचं कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागतं. सो त्याच्याकडे इफेक्टिव्ह लेंथकडे आपण म्हणजे जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये आपण जाऊ तर तेव्हा आपण डिटेलमध्ये बघूया त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता जसं कॉम्प्रेशन मेंबर आहे तर कॉम्प्रेशन मेंबर मध्येच जसं आता एक कॉलम म्हणतो आपण आणि एक पेडेस्टल. पेडेस्टल म्हणजे काय की जेव्हा त्याचा एक क्रायटेरिया आहे की आपण बघितलं इफेक्टिव्ह लेंथ हा एक पॅरामीटर आहे आणि त्याच्यानंतर विड्थ आणि डेप्थ या दोन पैकी विड्थ आहे आणि डेप्थ आहे किंवा या एक्स डायरेक्शन मधली लेंथ आणि वाय डायरेक्शन मधली लेंथ, बेसिकली आपण त्याला विड्थ आणि डेप्थ म्हणतोय. तर यापैकी जी कोणती कमी असेल, सपोज ही बी कमी आहे, ठीक आहे, बी हा 230 आहे लेट अस से आणि डी जो आहे हा सपोज 300 आहे. सो आपण जर कन्सिडर केलं की 230 हे जे यापैकी म्हणजे विड्थ या दोघांपैकी सर्वात कमी डायमेन्शन आहे. तर जर समजा याला आपण 3 नी मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइड बाय 3, ठीक आहे, किती येईल जवळपास 690. याला मल्टिप्लाय केलं आपण 690 नी, सॉरी 3 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याची MM मध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय, तो MM. आणि जर आपण या कॉम्प्रेशन मेंबरची लेंथ आपण जर बघितली आणि ती लेंथ या मिनिमम डायमेन्शनला आपण 3 नी मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यापेक्षा जर जास्त नसेल, डज नॉट एक्सीड, ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे काही कॉम्प्रेशन मेंबर असेल तर त्याला एक वेगळं नाव दिलंय, त्याला म्हणतात पेडेस्टल. हा एक क्रायटेरिया झाला. त्याच्या व्यतिरिक्त सेकंड क्रायटेरिया काय आहे? हॉरिझॉन्टल डायमेन्शन डी हा जो बी आहे याच्यापेक्षा 4 पटीपेक्षा जास्त नको, 4 टाइम्स. बी जर समजा 200 mm असेल, त्याला जर आपण 4 नी मल्टिप्लाय केलं तर येईल 800 mm. हा जो डी आहे इथे हा 800 पेक्षा जास्त नको. तर अशा दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर त्याला म्हणणार आपण पेडेस्टल. सो पेडेस्टल पुन्हा एकदा सांगतोय की जर समजा लेंथ, इफेक्टिव्ह लेंथ ही या विड्थ पेक्षा, मोस्टली विड्थ आपण म्हणू शकतो की सर्वात कमी असेल या बी आणि डी पेक्षा, त्याला जर आपण 3 नी मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइड बाय 3,
ठीक आहे, याला 3 मल्टिप्लाय केल्यानंतर ही लेंथ जर समजा याच्यापेक्षा जास्त जर नाहीये, नाही याच्यापेक्षा जास्त नाहीये, तर मग त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की हा पेडेस्टल. सो इथे जे आपण एक क्रायटेरिया म्हटलेला आहे, इफेक्टिव्ह लेंथ ही लेस दॅन किंवा इक्वल टू आहे 3 टाइम्स बी. कॅपिटल डी जो आहे तर तो सुद्धा लेस दॅन और इक्वल टू आहे 4 टाइम्स बी, आणि बी ही नेहमीच त्या डी पेक्षा कमी असायला पाहिजे. तर अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो की याला जे वेगळं नाव आहे कॉम्प्रेशन मेंबरच, ठीक आहे, पण याचा डिझाईन क्रायटेरिया किंवा याचं जे डिझाईन कन्सिडरेशन राहील ते थोडं वेगळं राहील. याचं डिझाईन कन्सिडरेशन थोडंसं वेगळं राहील. सो जसं आता आपण पेडेस्टल बघितला, तर त्याचप्रमाणे आता कॉम्प्रेशन मेंबरच मेजर पार्ट आहे कॉलम. सो कॉलम हा व्हर्टिकल मेंबर, बेसिकली कोणता मेंबर असायला पाहिजे, तो व्हर्टिकल मेंबर. कन्फ्युजन होतं, म्हणजे कोणी कोणी पासआउट झाल्यानंतर सुद्धा जर समजा त्याला विचारलं की भाई कॉलम हे व्हर्टिकल मेंबर आहे की हॉरिझॉन्टल मेंबर आहे, हे सुद्धा नाही सांगू शकत. व्हर्टिकल मेंबर असायला पाहिजे कॉलम, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची अनसपोर्टेड लेंथ, लेंथ समजून त्याला फक्त अनसपोर्टेड म्हणजे जर समजा आपण जिथे सपोर्ट त्याचा आहे, ठीक आहे, जिथे त्याचा सपोर्ट आहे तिथून तर एक्झॅक्टली नेक्स्ट सपोर्ट पर्यंत ज्या जर आपण त्याला मोजलं तर त्याच्यानंतर ती लेंथ म्हणजे अनसपोर्टेड लेंथ. तरी अनसपोर्टेड लेंथ शाल नॉट एक्सीड 60 टाइम्स, ठीक आहे. मागे आपण बघितलं होतं 3 टाइम्स फक्त बी जर असेल तर त्या केसमध्ये आपण म्हणतो त्याला, बट 60 टाइम्स म्हणजे जर ही विड्थ आहे 200 mm जर समजा विड्थ असेल, मल्टिप्लाय करा त्याला 600 नी, सॉरी मल्टिप्लाय करा त्याला 60 नी, ओके. त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर जर ही लेंथ याच्यापेक्षा कमी असेल, ठीक आहे, हा पहिला क्रायटेरिया. त्याच्यानंतर काही काही कॉलम्स हे ऍज अ कॅन्टिलिव्हर सुद्धा म्हणतात. जर समजा लेंथ लेस दॅन और इक्वल्स टू जर समजा 100 इंटू बी स्क्वेअर बाय डी हा जर समजा या फॉर्म्युल्यामध्ये बसत असेल, ठीक आहे, त्याला म्हणणार आपण कॅन्टिलिव्हर कॉलम. कॉलम मध्ये सुद्धा कॅन्टिलिव्हर कॉलम, कॅन्टिलिव्हर बीम बघितला, बट कॅन्टिलिव्हर कॉलम ओके जस्ट रेअर केस मध्ये तुम्हाला दिसतील, ठीक आहे. बी जो आहे, बी हा विड्थ आणि इकडे डेप्थ, तर मेजर जो पार्ट आहे हा लक्षात घ्यायचा, लेस दॅन और इक्वल्स टू 60 टाइम्स बी. हा जेव्हा पण असेल तर त्याला आपण म्हणणार कॉलम, व्हर्टिकल मेंबर, आणि तो कॉम्प्रेशन फोर्स साठी बनलेला राहतो. आणि मोस्टली जी कोणती कमी डायमेन्शन असेल त्याला आपण विड्थ म्हणतो, आणि जी डी आहे म्हणजे लॅटरल डायमेन्शन त्याला आपण कॅपिटल डी नी डिनोट करतो, मेजर, हे लक्षात घ्यायचं आहे. जी कोणती लहान डायमेन्शन असेल तो बी राहील,
आणि जो कोणता त्याच्यापेक्षा मोठा डायमेन्शन राहील तो कॅपिटल डी. लॅटरल डायमेन्शनच आहे ते आपण प्लॅन मध्ये पाहतोय. हा एक पहिला डायमेन्शन, हा एक दुसरा डायमेन्शन आणि नंतर हा लेंथ व्हर्टिकल मेंबर. सो कॉलम जर असेल तर त्या केसमध्ये लेंथ जी आहे तर ती लेंथ ही 60 टाइम्स इफेक्टिव्ह डेप्थ, त्याच्यापेक्षा जास्त नको. सो त्याला म्हणणार आपण कॉम्प्रेशन मेंबर. सो कॉम्प्रेशन मेंबर मध्ये मोस्टली जसं आता आपण बघितलं होतं बीम मध्ये जर आपण बघितलं तर बीम मध्ये स्टिरप्स राहतात. ठीक आहे. स्टिरप्स का बरं प्रोव्हाइड करतो? कारण की शिअर्स मध्ये तो फेल झाला नाही पाहिजे. आता इथे कॉलम्स मध्ये टाईज असतात. म्हणजे इथे हे बघा या याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय हा कंटिन्युअसली हा एक बार आहे, हा इथे एक बार आहे, हा इथे एक बार आहे, असे 4 बार्स इथे दिसत आहेत आपल्याला आणि या 4ही बार्सला टाय केलेलं जातात. राईट. कारण व्हर्टिकल बार्स आहेत ते 3-4 बार्स. माऊसने करत असल्यामुळे थोड्या वेड्या वाकड्या लाईन्स तुम्हाला दिसतील. तर हे जे आहेत याला तुम्ही जेव्हा प्रॉपर बांधून ठेवणार त्याला म्हणतात टाईज. हे लॉन्जिट्युडिनल बार्स. तर याचं जसं पर्टिक्युलरली काही स्पेसिंग मध्ये तुम्हाला हे टाय करावं लागतं. सर टाईजचं एक हे कॅल्क्युलेशन किंवा त्यामधलं डिफरन्स काय असेल सर? त्याच्यामधला डिफरन्स स्वप्नील? टाईज मध्ये म्हणजे जे आपण बार्स बांधून ठेवतो हा. तर त्यामध्ये डिफरन्स म्हणजे सिमिलर असते पण किती डिफरन्स त्यामध्ये? डिफरन्स म्हणजे रे डिफरन्स म्हणजे अंतर म्हणताय का? डिस्टन्स म्हणताय का? अंतर. हा डिस्टन्स आपल्याला आता कसं आहे याचे IS कोड नुसार आता क्लॉजेस येतील, तुम्हाला माहिती पडेल, हळूहळू माहिती पडेल त्याचे. जसं आता लॉन्जिट्युडिनल बार्स पण आता या कॉलम मध्ये किती असायला पाहिजेत, टाईजचा किती कमीत कमी बार डायमीटर किती असायला पाहिजे, ठीक आहे, याची स्पेसिंग किती असायला पाहिजे, हे सगळे आपण जसं जसं समोर जाऊ जसं सुरुवात आहे तर ते तुम्हाला माहिती पडेल हळूहळू. ठीक आहे. टाईज म्हणा किंवा हे जे बार्स आहेत लॉन्जिट्युडिनल बार्स आहेत याची जास्तीत जास्त डायमीटर, कमीत कमी डायमीटर किती असायला पाहिजे, ठीक आहे, याची स्पेसिंग कमीत कमी किती असायला पाहिजे, जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, ठीक आहे. ओके सर, ओके. हा येस, हे सगळं आपण हळूहळू आता पाहणार आहे. डोंट वरी. सो टाईड कॉलम्स हे बेसिकली टाईज जे असतात हे मेजरली आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतात. तर जर समजा हॉरिझॉन्टल असेल, जर समजा रेक्टँग्युलर कॉलम जर असेल तर त्या केसमध्ये त्याला टाईज म्हणतात. सेम नाव, पण जर समजा सर्क्युलर कॉलम्स असतील, ठीक आहे, या प्रकारे जे असतात तर त्याला स्पायरल्स म्हणतात. नाव सेम बट त्याला स्पायरल म्हणतात. लॉन्जिट्युडिनल बार्स, हेलिकल रेनफोर्समेंटच आहेत बट त्याला हेलिकल रेनफोर्समेंट बिकॉज आपण जे रेनफोर्समेंट इथे प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे, कॉलम्स मधलं जे रेनफोर्समेंट आहे तर याच्यामध्ये प्रत्येकाचे म्हणजे जे बार्स राहतात तर ते बारचा किती डिस्टन्स वरती ते असायला हवेत. तर एक स्पायरल शेप मध्ये असल्यामुळे हे जे रेनफोर्समेंट याला हेलिकल रेनफोर्समेंट नावावरतीच आपल्याला समजतं. तर सर्क्युलर कॉलम्स किंवा ऑक्टॅगोनल कॉलम्स जे असतात तर ते या प्रकारे प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पर्टिक्युलरली डिस्टन्स
किंवा त्याला म्हणतात पीच. हे जे स्पायरल रेन्फोर्समेंट जेव्हा आपण देतोय तर त्याला ते आपल्याला तिथे द्यावं लागतं. सो आपण टाइप्स पाहतोय बेस्ड ऑन टाइप ऑफ द रेन्फोर्समेंट. तर कॉलम्स विथ हेलिकल रेन्फोर्समेंट जसा आता हा टाइप आहे की ज्याच्यामध्ये जर समजा सर्क्युलर कॉलम असतील किंवा ऑक्टॅगोनल कॉलम्स असतील तर त्या केसमध्ये जे रेन्फोर्समेंट या प्रकारे देतोय आपण, तर या रेन्फोर्समेंटला हेलिकल रेन्फोर्समेंट म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये त्याला हे आपण बार्स जे प्रोव्हाइड करतो या बार्सला सुद्धा टाय करणं आवश्यक आहे. फक्त नाव चेंज झालंय, बट याला नाव काय दिलेलं आहे तर स्पायरल्स म्हटलेलं आहे. सो काही काही कंपोजिट कॉलम सुद्धा असतात. कंपोजिट कॉलम्स म्हणजे काय की आतमध्ये कॉन्क्रीट आहे, सॉरी बाहेर कॉन्क्रीट आहे आणि आतमध्ये हा स्टीलचा एक सेक्शन आहे. कंपोजिट बीम सुद्धा राहतात, कंपोजिट स्लॅब सुद्धा असतात. तर कंपोजिट कॉलम म्हणजे जर समजा बाहेरून कॉन्क्रीट आहे आणि आतमध्ये स्टील सेक्शन प्रोव्हाइड केलेला आहे. स्टीलचा हा सपोज ISMB सेक्शन समजा इथे प्रोव्हाइड करत असेल आपण, सोबत हे रेन्फोर्समेंट तर आहेतच. हे रेन्फोर्समेंट इथे आहे कॉर्नरवरती. तर कंपोजिट हा टोटली वेगळा पार्ट झाला. कंपोजिटचं काहीच डिझाईन वगैरे सध्या तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे, बट कंपोजिट इज टोटली डिफरंट. कारण त्याच्यामध्ये स्टील पण आहे आणि कॉन्क्रीट पण आहे. स्टील सेक्शनचं डिझाईन आणि कॉन्क्रीट सेक्शनचं डिझाईन म्हणजे दोन्ही याचं कॉम्बिनेशन पकडून आपल्याला इथे डिझाईन करावं लागतं. तर कधी कधी याच्या ऐवजी स्टील पाईप सुद्धा देऊ शकतो जर समजा सर्क्युलर असतील हे कॉलम. तर त्या केसमध्ये स्टील पाईप्स सुद्धा देता येतात. आणि त्याच्यामुळे म्हणजे डिपेंड करतं की आता हे कंपोजिट आपण केव्हा वापरू शकतो की जेव्हा फार जास्त लोडिंग आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सपोज स्पॅन भरपूर जास्त आहे तर त्या केसमध्ये आपण कंपोजिट साठी जाऊ शकतो. बट येस, कंपोजिट तुम्हाला फार रेअरली मिळेल किंवा फार कमी जागे तुम्हाला मिळेल, कारण त्याचं कन्स्ट्रक्शन डिझाईन ह्या दोन्ही गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहेत. तर याचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लोडिंग. जसं तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की लोड कशा प्रकारे आहे. हा जसं मी तुम्हाला सांगितलं की बीमचं जे लोड आहे, लोड कुठून येणार आहे. स्लॅबचं लोड बीमला जातं, बीमचं लोड कॉलमला जातं. मग हे जे लोड आहे हे लोड कुठून येत आहे, हे बीमचं लोड आहे. तो डिपेंड करतं की बीम कशा प्रकारे त्या याच्यावरती रेस्ट आहे. तर तो इसेंट्रिसिटी जर असेल, इसेंट्रिसिटी एका बाजूला आहे तर युनिएक्शियल, दोन्ही बाजूला इसेंट्रिसिटी आहे तर बायएक्शियल, आणि कुठेच इसेंट्रिसिटी नाही आहे डायरेक्टली ऍक्शियल त्याला लोडिंग म्हणतात किंवा कॉन्सेंट्रिक लोडिंग म्हणतात विदाउट इसेंट्रिसिटी. जसं की आता इथे डायरेक्टली इथे जर समजा आपण सेंटर काढला आणि इथेच जर समजा पॉइंट लोड येत असेल त्याला आपण म्हणणार कॉन्सेंट्रिक लोडिंग किंवा ऍक्शियल लोडिंग. आता इथे हे जे लोड आहे हे लोड या पॉइंट वरती आहे, म्हणजे इसेंट्रिसिटी या ऍक्सिस वरती असल्यामुळे याला आपण म्हटलेलं आहे ऍक्शियल लोडिंग विथ युनिऍक्शियल बेंडिंग. एकाच डिरेक्शन मध्ये त्याचं इसेंट्रिसिटी आहे. त्याच्यामुळे इसेंट्रिसिटी असल्यामुळे याचं बेंडिंग होईल. बेंडिंग म्हणजे त्याचा जो मोमेंट येईल त्याच्यामध्ये
आणि त्याच्यामुळे त्याचं डिझाईन करताना आपल्याला बेंडिंगचा सुद्धा पार्ट कन्सिडर करावा लागतो. सो बाय एक्शियल बेंडिंग, जसं आता याच्या आधी सांगितलंय की हे जे लोड आहे तर हे लोड जे इसेंट्रिसिटी आहे त्याची, ठीक आहे, इसेंट्रिसिटी दोन्ही ऍक्सिस वरती इसेंट्रिसिटी असल्यामुळे त्याला म्हणणार बाय एक्शियल लोडिंग. दोन्ही ऍक्सिस वर इसेंट्रिसिटी इसेंट्रिसिटी, इकडे इसेंट्रिसिटी आहे, इथे इसेंट्रिसिटी आहे. तर या प्रकारे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लोडिंग मध्ये बाय एक्शियल लोडिंग, जर समजा आता आपण ग्रिड्स पाहतोय, ग्रिड ऑफ बीम अँड कॉलम, तर ते डिपेंड करतं की कॉर्नरचे कॉलम्स असतात, काही साईडचे कॉलम्स असतात, काही इनर कॉलम सुद्धा असतात. सो इनर कॉलम्स, कॉर्नरचे कॉलम, साईड कॉलम्स, मोस्टली इनर कॉलम्स मध्ये जास्त लोडिंग येतं किंवा तो जास्त हेवी आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो ॲज कम्पेअर टू युअर साईड कॉलम अँड कॉर्नर कॉलम. बट स्टील कधी कधी ते डिपेंड करते की कशा प्रकारे प्लान त्याचा बनवलेला आहे. ओके, सो इथे वेळ संपलेला आहे. आपण जस्ट याचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहतोय, ठीक आहे. अजूनपर्यंत आपण काही डिझाईन पार्ट चालू नाही केलेत किंवा क्लॉजेस पण आपण बघितलेले नाही आहेत. सो वी विल स्टॉप हिअर. तुम्हाला मी लिंक देतोय, लिंक शेअर करतोय अटेंडन्सची. गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला शेअर करतोय मी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची अटेंडन्स मार्क करायची आहे. ठीक आहे, चॅटबॉक्स मध्ये अटेंडन्सची लिंक शेअर केलेली आहे. सो लवकर त्याची एकच मिनिट राहिलेला आहे, तर फटाफट अटेंडन्स तुम्ही मार्क करा. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.